केला नमस्कार आणि शुभ सकाळ. तर बघा आपलं चाललंय या गवत काढायचं. बघितलं किती गवत आहे. हे असंच एवढं गवत आपलं इथपर्यंत आहे. हादी आहे, हादी असं नाही तर नसं, पण इचू काट्याचं ते आहे का नाही, त्यामुळं गवत काढायचं चाललंय. दाखवावं म्हणलं. आणि सकाळ तर ना एवढं काढलं. तर ही एक ढिगारा, ती एक ढिगारा, इकडे एक महाग एक ढिगारा. हे असं तिथं थोडं त्या कोपर राहिलाय इकडं, आणि काल इकडं काढलं होतं. त्याच्यामुळं तर गळ्यातलं रात्री काढून ठेवलं होतं. आता त्यांच्या म्हणजे ते सकाळ म्हणजे सगळं वृत्त आहे ते, त्याच्यामुळं मी काढून ठेवते गळ्यातलं. नाहीतर म्हणतात व्हिडिओमध्ये की गळ्यातलं नाही काय नाही, मग डायरेक्ट अंघोळ करतानाच घालते. त्याच्यामुळं गॅस सांभाळून आहे का नाही. तर दाखवावं म्हणलं तुम्हाला मी काय करते काय नाही. आपली सकाळ गावाकडली सकाळ कशी आहे तर तुम्हाला सगळ्याला आवडती, सगळ्याला भारी वाटतं. त्याच्यामुळं दाखवावं म्हणलं. तर काल दिवसभर तर माझा ह्यातच गेला. पसारा आणत, पसारा तिकडून रात्रीच्या इकडून आणला, इथं ठेवला, तिथनं परत सगळी भांडी घासली, रॅकवरली ती, आणि बाजार ती आणायला गेली. तर तुम्ही तर ते पण बघितलं. यांच्या मित्रांच्या गाठी भेटी आता लई दिवसातनं गाठी पडल्यावर तसं असतंय. त्याच्यामुळं हे तर अजून काय आंघोळ ती काय केली नाही. म्हणलं बघू करावं म्हणलं आधी एवढं राहडा ते काढून आहे का नाही. आज परत अजून दादाच्या शाळेचं बघायचंय, गावात जायचं, शाळेत बघायचं, त्याला काय म्हणते ते काय नाही अजून ते बघायचंय. त्या शाळेत तर सोय झाली पाहिजे का नाही, आहे का नाही. आपलं हे असंच आहे, इथनं उचलली तर नाही, तिथनं उचलली तर ही कर. मग खास तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मी खास माझ्या लेकरासाठी मी इथं गावात आली आहे. आणि गावात पण घर झालं ती आपल्या रस्त्यामुळं, म्हणजे नाहीतर काय आम्ही भटीवरच कुठेतरी, जोपर्यंत शाळा लेकरांची होत नाही तोपर्यंत भटीवर कुठल्या पण भटीवर राहिलंच असतो. पण झालंय आपल्याला देवाच्या दयेनं, राताच्या कृपेनं. त्याच्यामुळं लेकरांच्या ह्याच्यात आली. तर बरेच जणांचं म्हणणं आहे की बरं झालं गाडी आमची फलानं, त्यासाठीच आणलं. बारामती झाली का पुन्हा काय ते जाऊ ते तिकडलं इशय सोडून देऊ, सकाळ सकाळ आहे का नाही. तर तेच म्हणलं तुम्हाला सगळ्याला सांगावं. आणि मला आज आता किती एवढंच गवत काढते एवढं, तर अजून 1 तासभर जाईल. तर ती बापल्या काय अजून उठली नाही, ती 2 जण तर उठतेली. मग आष्टीला जावं लागल, कारण का आष्टीला अजून दाखला तिकडून आलाच नाही, त्या सरांनी पण दिलं नाही. तिथनं काहीतरी मागणी पत्र ते घ्यावं लागल. म्हणजे सगळ्याच्या अशा अडचणी असते त्यावर. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुझा गावाकड चटणी भाकर खा. लय जणांना आनंद पण झालाय माझा की मी गावाकडं आली. आता कसं तरी भागल, गावाकडं म्हणजे उपाशी मरत नाही असं तुम्ही म्हणता. तर होईल चांगलं. आणि तसं पण ह्यांची पगार झाली तर तिथं पण आता अजून त्यांचं 5,600 रुपये राहिलं 8 दिवसाचं. 1 ते 10 तारखेपर्यंत काम केलेलं, 1 ते 9 तारखेपर्यंत काम केलेलं. तर ती पण पगार राहिली या. बघू आता पुढच्या महिन्यात 10 तारखेला दिली तर बरंच झालं. नाही दिली तर आता काय नाईलाज आहे का नाही. कारण का या असली अडचण तुम्ही तर बघितलं की. आणि तसा पण मी विचार केलता की आता बरं झालं म्हणलं बारामतीत गेलो म्हणलं, मला कुठं बी काम लागलं, मी कुठं बी. आणि इकडे यायच्या आदल्या दिवशी मला काम लागलं की या मेसचा डबा करायला. पण म्हणलं आता मला अर्जंट गावाकडे जावं लागतंय, शाळेचं नुकसान मी तर करू शकत नाही लेकरांचं, असं बी झालं.
आणि ती पण जी ह्यांना म्हणजे ही कंपनी जात होतं का नाही तिथं, तर ती जोडीदार तर 1 तासभर बोलत होता. अहो या ऍडजस्ट करू आपण असं तसं. पण आता म्हणलं नाही इलाज आहे, काय करता आहे का नाही. आणि तशी बी दुसऱ्या त्या काकांना जे ह्यांच्या संग व्हिडिओ काढत होता का नाही, त्या काकांना पण खोली बघितली होती, त्याला पण भाडं 2,500 होतं. तुम्हाला सांगितलं होतं, पण डिपॉझिट तसं भरायचं होतं. मग ह्यांची झाली 10,000 पगार. ती पण सांगते तुम्हाला 10,000 पगार झाली, तर मी काल 4,000चा तेलाच्या डब्यात सकट म्हणलं इथं काम लागू नाही लागू. तर सगळं मी काल आणलं किराणा. ते आज बघू थोडासा माळवा आणू, बघू सवड भेटले तर माळवा आणेन, नाहीतर लय लागत नाही आपल्याला. म्हणजे डाळी धुळी असले तरी भागतं या. म्हणजे आता टेन्शन फ्री झालं नाही इथं आहे का नाही. आणि जवळच्या जवळच आपल्या आईच्या इथनं तांदूळ ते आणायला काय वाटत नाही आता. तर आईनं दिलेलं तांदूळ ते आतापर्यंत अजून जातील मला 8-10 दिवस. कारण का मी किती एवढं, मी तर भात खायचा सोडून दिला, ते पण सांगते तुम्हाला. ते त्यांच्या पुरतंच, कारण का त्यांना सवय आहे भात खायची, मग त्यांच्या पुरतंच टाकते. आणि तसं पण त्या दिवशी मी दळणात टाकलं. परत धान्य तरी सगळं दाखवणार तुम्हाला मी. किराणा पण किती आणलाय, किती खरं बोलते खोटं बोलते आहे का नाही. तर सगळे मला म्हणते ते काय तिथं तुला पाणी मिळत होतं का. पाणी मिळत होतं, सगळं मस्त होतं. पण असा प्रॉब्लेम होता की टेन्शन डोक्याला लय होतं. पोराचं टेन्शन वेगळंच. परत घरात आपण लय जास्त करावं तर पैसा नाही, पाणी नाही, काय करणार है का नाही. आणि गॅस संपला तर चूल कुठं मांडायची, ती एक प्रॉब्लेम होता. मग त्याच्यामुळं मी खरं खोटं खरं सांगते, मी जेवणच केलं नाही बघा. काय रात्रीचं शिल्लक असलं तर तेवढंच अर्धे, नाहीतर भात राहिला तर शिल्लक तेवढंच खायची. त्यांच्यापुरतं 4 चपात्या काय करायचे ना, तुम्हाला तर दाखवायची मी डब्याला. आणि पोरगा आणल्यापासून मग पोराला 1 चपाती तेवढी ठेवायची. मग आता खराब हो म्हणायला तर लागत नाही. आणि शरीराला जेवण असलं तर जेवण जातं या आहे का नाही. तर इथं आल्यापासून मग रात्री एक जोडीदार आला त्यांना. म्हणजे आता आपल्याला कामाची गरज आहे म्हणल्यावर मग ह्यांना म्हणलं तुम्ही घरात बसू नका, म्हणलं तुम्ही जावा कुठेतरी बाहेर, कुणा सांगा तर ओळखी करा. आता मस्त तुमचं गाव आहे, पण जरा थोडस बोला बसा असं तसं. मग ती काल बसलं इरबळ बोललं तिकडं दुपारपर्यंत होतं. मग परत तिथनं आलं, किराणा ते आणला. आणि मग ती रात्री पण रात्री आम्हाला लाईट नव्हती, काय नव्हती. रात्रीनं तर काय औषध फवारलं वाटतं, आणि फवारल्यावर त्यांनी हात धुतला नाही. आणि काय झालं काय की ते चक्कर येऊनच पडल्या तसंच. ते अजून काय उठल्याच नाही त्या घर, तिथंच आहे ते घरीच. आणि मग रात्री 10 वाजता लाईट लावली. परत तिथनं बरं झालं एक दुकान तर उघडं होतं, मग तिथनं पोहे ते आणलं. मला म्हणलं आता कधी करतील, कधी नाही. आणि तिकडं पण गेलतो ना, म्हणजे जावच्या मावशीकडं. आता मला त्यांचा आधीच फोन आलता की ताई ये की ग, ताई ये की ग. मग मी म्हणलं चला हो, म्हणलं ते दादा सारखाच फोन येतो, म्हणलं आपण जाऊन येऊ. तर तुम्हाला पण दाखवते त्याला व्हिडिओमध्ये. मग मग तिकडंच वाजले आम्हाला 9-9:30. मग तिथून येऊन हो कसे वाहेर बिहेर झुरली आणि घेतली लाईट. आणि मग मला आता टाइम पण नाही, मग रातायला ते कसं उठवायचं करायचं आहे का नाही. त्याच्यामुळं मग त्यांना बी नाही उठवलं. मग रात्री वाजल्या 11 झोपायला. म्हणलं आता आपण पहिल्यांदा आलोय म्हणल्यावर जरा थोडीशी अपदात होते ना. ह्याच्या आधी मी लाईट राततायकाने घेतले होते, पण राततायचीच आता तब्येत बिघडली होती म्हणल्यावर कशी लाईट ती मागावं आहे का नाही. आणि आम्हाला तिकडं घेत जायला उशीर झालेला यायला तिकडून. आणि त्यांना म्हणलं नाही आम्ही चाललोय की काय, अचानकच आमचं ठरलं. म्हणजे लय लांब नाही की हे, म्हणजे इकडं रोडच्या पलीकडं तसं होतं. मग घेतले ॲडजस्ट करून. तर दाखवावं म्हणलं आपलं असंच. आणि चिंध्या बिंद्या तिथं टाकून आता, म्हणजे गव्हात आता ओलं आहे काय माहिती जळतंय का नाही, पण जळत. कारण काय
चिंध्याचे लय पडलेले आहेत. तसं बी आपण त्या दिवशी सरपण आणलेलं ते आहे इथं. तिकडं बारामतीला जायच्या आदल्या दिवशी तिथे एक वज ते घेऊन आलेली हा या फाउंडेशन मध्ये. तर चला आता